नमस्कार, नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत। चटणीसाठी लागणारं साहित्य पाहूया। 1 पाव शेंगदाणे, 9 ते 10 लाल सुक्या मिरच्या, चवीनुसार मीठ, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा मिरची पावडर। आता आपण चटणी बनवूया। सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे, म्हणजे शेंगदाणे छान भाजले जातात। शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर आहेत, त्यामुळे शेंगदाणे आपल्या आहारात असावेत। आता शेंगदाणे किती भाजायचे, तर जोपर्यंत शेंगदाण्याचं साल वेगळं होत नाही तोपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। जवळजवळ 4 ते 5 मिनिटांपर्यंतचा वेळ आपल्याला शेंगदाणे भाजण्यासाठी लागतो। आणि आता आपण बघू शकतो की इथे शेंगदाण्याचं साल वेगळं होताना दिसत आहे। शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहेत। आता आपण शेंगदाण्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता शेंगदाणे गार होता तोपर्यंत आपण मिरच्या भाजून घेऊ। आपल्याला मिरच्या सुद्धा छान भाजून घ्यायच्या आहेत, कारण जर समजा मिरच्यांमध्ये जर कुठे वातडपणा असेल तर तो वातडपणा भाजण्यामुळे निघून जातो। आपल्या मिरच्या सुद्धा छान भाजून झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊ। आता आपल्याला शेंगदाण्याचं साल काढून घ्यायचं आहे। साल काढण्यासाठी आपण इथे एक नॅपकिन घेतलेला आहे आणि ह्या नॅपकिन मध्ये हे शेंगदाणे घालून या पद्धतीने चोळून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून शेंगदाण्याचं साल पटकन मोकळं होतं। शेंगदाण्याचं साल निघून गेलेलं आहे। आता आपण हे शेंगदाणे आणि साल वेगळं करून घेऊ। आता त्यासाठी आपण इथे हा झारा घेतलेला आहे। या झाऱ्याच्या मदतीने या पद्धतीने आपण साल आणि शेंगदाणे वेगळे करून घेत आहोत। या पद्धतीने आपण सगळे शेंगदाणे आणि साल वेगळं करून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात मिरच्या या पद्धतीने तोडून घालून घ्यायच्या आहेत। आणि मिक्सरला अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या बाजूने जे बटन असतं त्या बटनाच्या सहाय्याने आपण 2 ते 3 वेळा हे बटन फिरवून मिरच्या थोड्या बारीक करून घ्यायच्या आहेत। आता मिरच्या बारीक झाल्यानंतर आपण यामध्ये लसूण, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि शेंगदाणे घालून घेऊया। आणि काश्मीरी मिरची पावडर घालून घेऊ। ही मिरची पावडर घातल्याने चटणीला छान रंग येतो। आणि आता त्याच अँटी क्लॉकवाईज बटनाने आपल्याला 15 ते 20 वेळा फिरवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण चालू बंद करत शेंगदाणे दळून घ्यायचे आहेत। आपण या पद्धतीने शेंगदाणे दळल्यामुळे हे शेंगदाणे छान दरदरीत दळले जातात। आपली चटणी तयार झालेली आहे। मस्त झणझणीत आणि दरदरीत शेंगदाणा चटणी तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।